नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मोल भक्तीमध्ये. तर आज आपण जाणून घेऊया देवघरामध्ये पूजा करताना आपण घंटी किती वेळा वाजवायची, का वाजवायची, केव्हा वाजवायची आणि केव्हा वाजू नये. ही जर चूक आपल्याकडनं होत असेल तर आजच जाणून घ्या. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये घंटी वाजवण्याबद्दल माहिती जाणून घेऊया. बघा, आपल्या घरामध्ये देवघरात असो किंवा मंदिरामध्ये आपण पूजा करताना घंटी वाजवतो म्हणजे सकारात्मकच असते, पॉझिटिव्हिटीसाठी असते. घंटी वाजवल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. सकाळी देवपूजा करताना, आरती करताना आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो ना आपण, तेव्हा घंटी नक्की वाजवावी. कारण देवाला प्रसाद किंवा नैवेद्य दाखवताना घंटी वाजवणं शुभ मानलं जातं. पण पूजा घरामध्ये घंटी वाजवण्याचे काही नियम असतात. त्या पूजा करताना घंटी कधी, केव्हा आणि किती वेळा वाजवावी हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पूजा कक्षात शुभ वस्तू ठेवल्या जातात. यामुळे आपल्या देवी देवता प्रसन्न राहतात आणि त्यामध्ये घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. त्यामध्ये शुभ गोष्टीपैकी एक म्हणजे घंटी वाजवणे हे शुभ संकेत आहे. पूजागृहामध्ये आणि मंदिरामध्ये गरुड घंटा ठेवणे सर्वात शुभ मानलं जातं. त्यामध्ये पौराणिक ग्रंथानुसार सांगितलं गेलं की पौराणिक ग्रंथानुसार म्हणजे वायू तत्वानुसार जागृत करण्यासाठी घंटी वाजवली जाते. त्यामध्ये वायूचे 5 घटक आहे: स्नान वायू, उडान वायू, समान वायू आणि अपान वायू आणि प्राणवायू. देवाला नैवेद्य आपण अर्पण करतो तेव्हा 5 वेळा घंटी वाजवली जाते. वायू तत्वांच्या 5 वेळा घंटी वाजवली जाते. भोग अर्पण केला जातो. वायू तत्वाच्या 5 वेळा घंटी वाजवली जाते आणि भोग अर्पण केला जातो. 5 वेळा घंटी वाजवल्याने देव आणि वायू तत्व जागरूक होतात आणि मान्यतेनुसार घंटीचा आवाज नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींना दूर करतो. त्यांचा आवाज घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतो, ज्यामुळे मन शांत आणि आनंद राहतं. त्यामुळे असे मानले जाते की घंटीच्या आवाजाने देवता जागृत होते आणि भक्तांच्या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचून जातात. हे बऱ्याच जणांना माहीत नसेल की पूजागृहामध्ये घंटी कधी आणि किती वेळा वाजवावी आणि मंदिरात किंवा आपल्या देवघरात पूजा करताना घंटी वाजवावी. असं केल्यानं आपल्या देवासमोर आपली उपस्थिती दर्शवता येते. हा देखील देवाला नमस्कार करण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा आपण मंदिरात देवाची आरती करतो त्यावेळेस लयबद्ध पद्धतीने घंटा वाजवणे शुभ मानले जाते. देवाला आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करतो तेव्हा अन्न, पाणी, सुकामेवा किंवा मिठाई वगैरे किंवा फळं वगैरे काही राहतं ना नैवेद्य सुपारीच्या पानावर ठेवून देवाला अर्पण करावं असं मानलं जातं. देवाला सुपारीची पाने खूप आवडतात, म्हणून त्यांना नेहमी सुपारीच्या पानांवर ठेवून अन्न अर्पण करायचे आहे. समुद्र मंथनाच्या वेळी अमृताच्या थेंबापासून सुपारीची पानांची निर्मिती होते असं म्हटलं जातं, म्हणूनच देवांना ते आवडते. घंटी का वाजू नये याचं मेन कधी वाजू नये, रात्री कधीही घंटा वाजवू नये. आपण रात्री देवाला दिवा लावतो तेव्हा आपण घंटी वाजवू नये. ही देवतांची झोपण्याची वेळ असते. आपण जेव्हा रात्री दिवा लावतो तेव्हा कधीही रात्री घंटा वाजवायची नाही, कारण ही वेळ झोपण्याची असते देवांची. घंटेचा आवाज मंदिराच्या वातावरणात प्रतिध्वनीला होईल इतका मोठा असावा, परंतु मंदिराच्या बाहेर ऐकू येईल इतका मोठा नसावा. घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये समजलंच असेल, देवघरामध्ये पण पूजा करताना घंटी किती वेळा, का आणि कशी वाजवायची हे समजलंच असेल.